जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. स्वर ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणी जे पुत्रासी तेची दासानी दासी. तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे. ते नमस्कारुणी आता शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम दयान बाधे क्रोधका. वाचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम वाचे वदता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्दत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. प्राप्त प्रस्तुत संप्राप्त सेवा अखंड हरिनाम सप्ताहाच्या तृतीय तपपूर्तीच्या निमित्ताने आज पवित्र पुण्यवान या भूमीमध्ये मोजे लांडकवाडी. खरं तर वाडी म्हणावं असं वाटत नाही गावाला. हे आकार जर बघितला तर वाडीसारखा नाहीच, चांगल्या गावासारखा आहे. माणसंसुद्धा तशीच आहेत. हो, त्याच्यावरून कळतंय की जेथ वसती माझे संत तत्संगे तो गाव पुनीत. अशा पवित्र पुण्यवान भूमीतील सर्व भाविक भक्तांच्या अंतकरणातील संतांच्या प्रती असलेला विश्वास, संतांच्या प्रती असलेली सद्भावना, सद्विवेक
आणि ग्रामदैवत मारुतीरायांच्या प्रती असलेली असीम श्रद्धा आणि त्या असीम श्रद्धेच्या पोटी गेल्या 36 वर्षापासून अविरतपणे हा अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये मोठ्या उत्साहानं चालू आहे. दरवर्षी उचलत्या पावलानं चालू आहे, उचलत्या पावलानं. हे तपपूर्तीचं वर्ष आहे. 3 तप पूर्ण होत आहेत यावर्षी. इथून पुढे तुमची जबाबदारी आहे नीट सांभाळायची, नीट वागायची. कारण 3 तपश्चर्या पूर्ण झाल्यात आपल्या गावाच्या. आणि तृतीय तपपूर्तीच्या निमित्ताने आज 6व्या दिवसाची बरोबर श्री हरी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य एका संतांच्या सेवकाकडे आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून, ज्यांनी यजमानपद उचललं, अर्थात मला उचललं आणि एवढ्या गुलाबाच्या फुलात ठेवलं, ते आमचे आदरणीय गावाचं नाव ज्यांनी तिकडं पुण्याच्या परिसरात, मुंबईच्या परिसरात, चाकणच्या परिसरात आपल्या गावचं एक फार मोठं नाव तिथपर्यंत पोहोचविलं असे आमचे आदरणीय विष्णू भाऊ म्हणजे विष्णुपंत मनोहरराव हो जिवडे पाटील. त्यांची माझ्यावर असलेली नितांत आदरभाव आणि श्रद्धा आणि त्या अनुषंगाने आमचे आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये भाऊ म्हणून ज्यांना मी आत्तापर्यंत स्थान दिलेलं आहे असे आमचे आदरणीय सावकार भाऊ गर्जे, त्यांच्याकडून आलेले अनेक वेळा कॉल. त्यांच्याकडे मागे भिंगारला कार्यक्रम झाला उन्हाळ्यामध्ये, तेव्हापासून त्यांनी गावाकडे तुम्ही आलंच पाहिजे. आणि मग यजमानपद कोण घेणार, तर प्रत्यक्ष विष्णू भगवंतालाच यजमानपद घ्यायला लावलं. खरं तर एवढा व्यवसाय कंपनी तिकडं सोडून आपल्यासाठी 4-4 दिवस जे काढतात या गावातले, मग ते कुणीही असो, मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठ्या नोकरीवर आहेत, ज्यांना 1 घंटा वेळ नाही, तर ते सुद्धा इथं येऊन वारकऱ्यांची सेवा करतात. आणि त्यामुळे आपल्या गावाची उंची वाढते. अशा भाविकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. छान. हो, गावात काहीतरी चांगलं करून दाखविण्याची उमेद नाही, तरी एकदा पैसा जवळ आला मग कोणी विचारायला तयार होत नाही, मागे फिरून बघायला तयार होत नाही. पण पुन्हा पुन्हा इथं येऊन गावाची सेवा व्हावी ही अशी माणसं नगर, मुंबई, पुण्याला राहणारी, पण गावाचा अंतकरणामध्ये फार मोठा भाव घेऊन असणारी. आणि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्णमयी लंका लक्ष्मणामे न रोचन्ते. मला सोन्याची लंका जरी असली तरीही मला ती रुचकर वाटत नाही, मला ती आवडत नाही. लक्ष्मणा, जरी लंका जिंकली असली तरी त्या लंकेत मी पाऊल ठेवणार नाही. माझी जन्मभूमी, माझा भारत देश, माझी अयोध्या भूमी हीच मला प्राणप्रिय आहे. आणि माझी माय कशी काळी बेंद्री असो, नकटी असो, कशी असो, माझ्या आईपेक्षा मला जगातली रंभा उर्वशी कुठलीच कुणी आवडत नाही. फक्त जगात मला माझी माय आवडते, माझी आई आवडते. रामचंद्रांच्या आचारसंहितेवर आणि या महाराष्ट्राचं स्वराज्य ज्याने निर्माण केलं, आईच्या एका शब्दावर, एका शब्दाला प्रमाण मानून ज्या राजानं अहोरात्र 35 वर्ष संघर्ष केला आणि 35 वर्षामध्ये राजा घोड्यावर झोपला, एक इतिहासकार म्हणतो. राजा अंथरुणावर कधी 4 तास झोपलेला कोणी पाहिला नाही. 35 वर्ष ज्याने अविरत संघर्ष करून मुघलांना, इंग्रजांना इथून हकललं आणि हे स्वराज्य तुमच्या माझ्यासाठी निर्माण केलं. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी राजा न होता तो आज तक हम सब की सुन्नत होती. लोक म्हणतात एक आश्चर्य आहे भारतातलं. काय आश्चर्य आहे? आग्र्याचा ताजमहल. कुणी बी आलं, कुठल्या बी देशाचा आलं, विमानतळावर मुंबईच्या एक जण उतरला आणि उतरल्याबरोबर म्हणाला, इस भारत देश में और महाराष्ट्र में देखने लायक क्या है, बहुत बड़ी चीज क्या है. लगेच 2-3 जवळ येऊन सांगितलं, आग्रे का ताजमहल है. क्या है ताजमहल? त्यानं विचारलं. यांनी सांगितलं, ताजमहल प्यार की निशानी है. ताजमहल प्यार की निशानी है. माझ्यासोबत 2-3 उभे होते, असे चंद्रकोर लावलेले असे तरुण उभे होते.
त्यांना राहिलंच नाही महाराज. ते समोर गेले आणि ते म्हणले, ताजमहल प्यार की निशानी है, तो रायगढ़ तेरे बाप की कहानी है, पहिले जाके देख और फिर जा, जिधर जाना है उधर जा. असा हा महाराष्ट्र, असा हा स्वाभिमानानं घडवलेला महाराष्ट्र, माझी जाऊनच्या शब्दाने घडलेला महाराष्ट्र. त्यातले त्यात या दऱ्याखोऱ्यांना वारकरी संप्रदायात आणून या लोकांचं कल्याण करणारे या महाराष्ट्रातले, या भूमीतले संत आपण वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज, गहिनीनाथ गडकर आणि शांती ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ, ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा महाराज, भगवान गडकर, या दोन्ही महात्म्याच्या अनुषंगाने घडलेला हा परिसर आणि ही भूमी. आणि अशा भूमीतली तुम्ही गोड माणसं, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, तुमच्या चरणावर मी आधी साष्टांग दंडवत करतो. कारण जाता जाता पगारीतलं काहीतरी मला मिळेल. सरकार तुमचं आहे, सरकार लाडक्या बहिणीचं आहे. हां, आणि एका एका बहिणीची पगार बंद होत चालली आहे, ह्यांना कळच ना. माझी भाषा कळलाली का तुम्हाला? मी जरा लातूरकडचा हाव. तुम्हाला कळलाले का मी काय बोलला लावते? का बोलला लाव की तुम्ही काय कुला लाव की खाऊन पिऊन आलो का आलाव की का गेलाव की का की? माझी भाषा जात तिकडून आलो लांबून. असो लाडक्या बहिणींनो, 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या नावावर अजिबात सोन्याची खरेदी करू, GST लावून पावती घेऊ नका. सोन्याची खरेदी केली 2-3 तोळे की पगार बंद. 4 व्हीलर एखादी गाडी खरेदी केली 4-5 लाखाची, पगार दुसऱ्या महिन्यात बंद. शेती किंवा प्लॉटची खरेदी 10-5 लाखाची तुमच्या नावावर केली, पगार बंद. 3 झाल्या का गोष्टी? हो, शेतीची खरेदी, हा, किंवा प्लॉटची खरेदी, गाडीची खरेदी, सोन्याची खरेदी, ह्या गोष्टी तुमच्या. आणि हां, तुमच्या नावानं कोणत्याच बँकेत 2-3 लाखाचा बॉन्ड काढू नका, नाहीतर पगार बंद. मग महाराज आम्ही साठलेले पैसे काय करावं? मी धोतर पसरून इथं बसणार आहे, आणून सगळे धोतरात टाका. माय मावल्या लक्ष द्या म्हणून एकेकीची पगार अशी बंद होऊ नये म्हणून तुम्हाला सावध करायलो मी, सावध करायलो. आणि संप्राप्त सेवा अतिशय गोड आहे, फार सुंदर सजवलंय. कमी आहेत, संख्येनं कमी आहेत बघा की हो. हात नाही पण तसाच टाळ गुंडाळला आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. वा, नाहीतर लोक म्हणतात काय बरं केलंय माझं त्या देवानं, हट जाणार नाही त्या मंदिरात. हात नाही हो, तरी सुद्धा टाळ असा गुंडाळून ते वाजवत होते. मलाच फार क्यू येत होती, दया येत होती. महाराज पण गोड आवाज ज्यांचा, आमचे भास्कर महाराज, ज्यांचा अतिशय गोड आवाज मी ऐकला, पण थोडं उशीर केला जरा म्हणून. हां, नाही तर अजून ऐकायचं होतं मला, छान ऐकायचं होतं तुमचा आवाज. आमचे आदरणीय दिलीप महाराज, गोड साऊंड सिस्टीम आहे तुमचीच आहे का? वा, अरे क्या बात आहे. असा माणूस मिळावा, डबल कोयता मारून गाडी भरणार. वाजवा टाळ्या त्यांच्या नावाने. शाबाश. मृदंगाचार्य, जरा मला भीत होते थोडी थोडी. भिवू नका, मी तुमचाच आहे, काही काळजी करू नका. हां, काही काळजी करायची वारकरी संप्रदायात गरजच नाही. वारकरी संप्रदायाला लई चांगले दिवस आहेत, लई चांगले दिवस आहेत. असे दिवसच नाहीत महाराज. हां, कुणालाच दिवस इतके चांगले येणार नाहीत, इतके चांगले वारकरी संप्रदायाचे दिवस आहेत. जपूयात आपण. आमचे आदरणीय सचिन महाराज, बाजूला असलेले सगळे गावकरी भजनी मंडळ, बाबांपासून विनेकरी बाबांपासून तुमच्यापर्यंत, इकडं माझी मोठी बहीण उभी आहे. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. लई कीर्तन गोड करून जायचं आहे, पुन्हा येऊ नाही तर न येऊ. मी फार दूर आहे, हां, तुमच्यापासून दूर आहे, अंतर असं दूर आहे. पण आता असं वाटतंय की मनानं, अंतकरणानं, नात्यानं तुम्ही माझ्या या हृदयात आणि मी तुमच्या हृदयात, सगळ्या गावाच्या नक्की नक्की बसणार आहोत. आमच्या ताईसाहेब, काय नाव आहे माय? शोभाबाई. खरंच तुमच्या गावाची शोभा वाढवली तिनं. आणि तुळसबी एक एवढीशी घर घेऊन आली नाही ती. तुळशीच तुळशी, नुसते फोगारेच निघाले तुळशीचे. शाबाश. आमचे ज्ञानदेव महाराज, बरोबर
ती काठी नुसती काय अशी रोकून रोकून माझ्याच पाठीत घालतो का काय हलवी बिना त्यांना बी नाही का? हा मला काय माहित आहे बाबा, मला काय माहित आहे त्यांना बी हात नाही म्हणून. बरे हात नसलेले सापडाले तुम्हाला. कमाल आहे बाबा. हो अशी माणसं तुम्ही. मी अभंग तेच घेतला का काय मग? जे कारंजले गांजले, गांजून गेले की हातानं. त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आणि देव तेथेची, तिथंच देव आहे. जे रंजलेले आहेत, रंजलेले म्हणजे ऐकणारी माणसं आहेत. महाराज आहेत आमची, ऐकणारी माणसं बी आहेत. तुकाराम महाराज, जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. मला वाटतं इकडे रंजले आणि गांजले दोन्ही दोन्ही शब्द कशाला टाकतील? हा काही कारण? येऊ लागलंय का काही डोसक्यात? रंजले गांजले असं का? रंजले म्हणजे रंगले, रंगले, रंजन करून घेतायत स्वतःच रंगलेल्या माणसांना. आणि ज्यांना कोणी नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांच्यासाठी गांजली दुःखी आहेत, पीडित आहेत, कष्टाळू आहेत. कोणी विचारित नाही, सगळ्यांनी मोकललंय. ज्यांना टाकून दिलंय त्यांना सुद्धा आपलं म्हणणारे तोची साधू ओळखावा. आणि तिथंच देव जाणावा, देव तेथेची जाणावा. बर महाराज का करता तो रंजल्या गांजल्यांचा एवढा कळवळा? त्यांना कान आपल्या हृदयाशी त्यांना का लावतात? मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. त्यांच्या चित्तात त्यांचं चित्त लोण्यासारखं मऊ असतं. हो, जराही ताप, जराही तप्तपणा, जराही गरमी लागली की ते पघळतं. तसं जगातल्या लोकांचं दुःख पाहिलं रे पाहिलं की ज्यांचं अंतकरण तिळतिळ तुटतं आणि अंतकरण पाझरायला लागतं. एवढी दया त्या रंजल्या गांजल्या लोकांविषयी ज्यांच्या अंतकरणात असते. मृदू सबाह्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी. लोणी किती मऊ असतं सांगता येईल का कुणाला? माय किती मऊ असतं माय? लोणी फार मऊ असतं. तसं लोण्यासारखं चित्त ज्यांचं आहे म्हणून ते रंजल्या गांजल्यांना जवळ करतात. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, त्यांचं चित्त तसं. मग महाराज या चित्तानं ते करतात काय? ज्यासी अपंगिता नाही, ज्याला जगात कोणी नाही, त्यासी धरी जो हृदयी, त्याला आपल्या हृदयाशी धरतात, जवळ करतात. त्या मऊ चित्तानं, पाझरणाऱ्या चित्तानं. कळवळा असतो त्यांच्या अंतकरणामध्ये. महाराज तसल्या लोकांना मग कोणी कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, उच्च नीच काय काय काही बघत नाहीत ते. न पाही याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. याती कुळ माझे गेले हरपुनी. तिथं समाजन, तिथं जातन, तिथं धर्म. जो गांजलेला आहे, जो रंजलेला बी आहे, हो, जो दीन दुःखी दलित आहे, त्यांना जवळ करतात. बरं महाराज किती जवळ करतात? किती? इतकं पाचव्या चरणात लगेच सांगितलं. किती करतात बाबा? दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. स्वतःच्या एकुलत्या एका लेकरावर जितकं प्रेम करतात तितकंच जगातल्या गांजल्या रंजल्या गांजल्या गोरगरिबांच्या लेकरावर तेवढंच प्रेम ते करतात, स्वतःच्या लेकरा इतकं. म्हणून तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराज म्हणतात किती सांगू आता, तुका म्हणे सांगू किती. आणि त्याची भगवंताच्या मूर्ती. ते संत तर आहेतच, पण भगवंतही तिथंच असतो. त्यांनाच भगवंत म्हणा. तेच संत आहेत आणि तेच भगवंत आहेत. तेची संत प्रमाण आहे तुकोबारायांचं. हो, देवते संत
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्त आहेत संत, तेच देव आहेत, तेच संत आहेत. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. विठाला ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माझ्या लग्नापासूनची इच्छा आज पूर्ण झाली. माझ्या सासरवाडीतून माझ्या लग्नात सुद्धा एवढा हार इमानदारीनं नव्हता, भगवान बाबा शपथ. पण आमच्या पंतानं ती पूर्ण केली. मी बंडो पंत, ते विष्णू पंत. पंताचं पंतालाच माहीत, संताचं संतालाच माहीत, दुसऱ्याला काय कळणार. त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. अतिशय सुंदर, किती सुंदर आहे हार. मी घेऊन जाणार, घरी नेऊन बायकोला दाखविणार. इतका सुंदर हार आहे, मी इथं ठेवून जाणार नाही, काळजी करू नका. अतिशय गोड. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रभर भगवान बाबांचा, श्रीसंत वामन भाऊंचा, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यांच्या माध्यमातून होतो असे श्रीनाथ मुंडे जय भगवान बाबा यूट्यूब चॅनलचे ते मालक चालक, ते मला बोलले की महाराज 5 वर्षापासून तुम्ही सतत बाबांभाऊंचं चरित्र कुठं कुठं घडलंय हे लिहिताय, आणि जे जे लिहिलंय त्याचा मी प्रचार आयुष्यभर करणार, पूर्ण महाराष्ट्रभर करणार. बाबांनी आणि भाऊंनी समाजासाठी काय केलंय 18 पगड जातीतल्या लोकांसाठी ते महाराष्ट्रभर पसरविणार चॅनलच्या माध्यमातून. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे दुसरे लाईव्ह, ज्यांनी लाईव्ह चॅनल आहे ज्यांचं, आज किती भाग्यवान आहे मी. डबल आहे, हां 2-2 आहेत. लाईव्ह बी चालू आहे आणि नंतर तुम्हाला बरोबर हे करून एडिटिंग करूनही पाहायला मिळणार आहे. कायम पाहू शकता तुम्ही तुमचं कीर्तन. आमचे आदरणीय गजानन महाराज गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनल लाईव्ह. तुमचं नाव गजाननच का? बरं, मी बरोबर बोला. तुमच्याकडचं आहेच काय सगळं. कीर्तनाला बी आम्हीच आणि भांडणं करायला बी. काळजीच करू नका, तुम्ही काहीच करू नका, असेच बसून राहा. हो, अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आज विशेष म्हणजे पर्वकाळ आहे. आज पौर्णिमा आहे, आज नारळी पौर्णिमा आहे. तिला रक्षाबंधन म्हटलं गेलं. रक्षाबंधन, भावाने बहिणीचं रक्षण करावं आणि त्यासाठी बहिणींनी देवाकडे भावासाठी आयुष्य मागून घ्यावं. नंबर 2, धागा बांधून बहिणींनी सांगून जावं की ही खून गाठ तुला बांधलेली आहे, याच्यासाठी तुला सांगून जाते. घरात असलेल्या माझ्या आईला लक्ष्मी समजून आणि घरात असलेल्या माझ्या बापाला भगवंत समजून त्यांची रोज तू पूजा करन, सेवा कर. ह्या दोऱ्याकडे पाहिल्याबरोबर तुला त्यांची आठवण आली पाहिजे. मी तुझ्यावर माझ्या मायबापाची जबाबदारी टाकून जात आहे आणि दर वर्षाला येऊन तुला आठवण करून देत आहे की तू माझे मायबाप व्यवस्थित सांभाळ. मला तुझं काही नको, मला तुझा 1 रुपया नको. हा रेशमाचा दोरा मी तुझ्या हातात यासाठी बांधून जात आहे. काही पाहिजे नाही बहिणीला. अरे मी रोज रोजगार करील, रोज तिकडं ऊस तोडायला जाईल, रोज मी लोकांच्याकडे कामाला जाईल, भांडे घासील. तुझी कितीही श्रीमंती असली तर मला तुझा रुपया नको. फक्त माझे मायबाप सुखात दिसले की मला तुझी भेट वस्तू मिळाली, दरवर्षी मिळाली. काळजी करू नको. आणि म्हणून तुझ्यात बळ यावं, मायबापांना सांभाळण्याचं, घराला सांभाळण्याचं, कुळाला सांभाळण्याचं, खानदानाला सांभाळण्याचं हे बळ यावं. दादा, तुझ्यामुळे कधी माझ्या मायबापाला गावात खाली मान घालण्याची वेळ येऊ नये. त्यांची मान सतत अशी उंच राहिली पाहिजे. असं वर्तन तुझं त्यांच्यासोबत असलं पाहिजे. नाहीतर मायबाप वृद्धाश्रमात ठेवशील तर मग मी तुझ्यावर कोर्टात केस टाकील आणि अर्धा हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही. दादा, हे बी सांगून जाते, लक्षात ठेवा. फार महत्त्वाचा सण आहे. सांगू, बहिणीनं ओवाळलं. भाऊ म्हणाला काय भेट देऊ ताई?
ताई म्हणाली, काही नाही दादा, मी ओवाळते तुला, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, मी तुला ओवाळते दादा, माझं एकच मागणं आहे. सध्याची परिस्थिती बघितली, हो, हे फ्रेंडशिप डे, कोणते की लिव्हिंग डे, टॅग डे, हे जर दिवस पाहिले ना दादा, आणि या महाराष्ट्रात छोट्या छोट्या मुलीवर होणारे अन्याय, अत्याचार आणि बलात्कार पाहिले ना दादा, दादा, हो, या भारत देशाला महासत्ता करायचा असेल आणि सगळ्या जगानं येऊन या भारत देशाच्या पायावर हे मस्तक ठेवावं वाटत असेल तुला, तर मला दुसरी भेट तुझ्याकडून नको. जे माझ्या छत्रपती शिवरायांनी दिलं या महाराष्ट्राला, मला ते दे. काय देऊ ताई? काय नाही दादा, ही बहीण तुझी समोर उभा आहे, बघ माझ्याकडे नीट. हो, पाहिलं की ताई, दादा, आपण भांडलो लहानपणापासून, आपण भांडणं केले, हो, एकमेकासोबत मारामाऱ्या केल्या, तितकंच एकमेकावर प्रेम केलं. दादा, ह्या बहिणीकडं बघ, आणि घराच्या बाहेर पडशील तेव्हा ह्या महाराष्ट्रातल्या, या भारत देशातल्या, या जगातल्या तुला कोणत्याही स्त्रिया दिसल्या तर त्याच्यात तुला मी दिसावी. माझ्याकडे जी दृष्टी आहे तुझी, तीच दृष्टी जगातल्या सगळ्यांकडे तुझी असावी. परस्त्रिया सदा बहिणी माया, हे माझ्या तुकोबारायांचं वचन, माझ्या ज्ञानोबारायांचं वचन, माझ्या भगवान बाबांचं वचन दादा, तुला पाळायचंय. अजून काय सांगू दादा? बर, सरपंच, गावातले पाटील, चेअरमन सगळे ऐका. त्या सोनूजी नावाच्या सरदारानं कल्याणवर स्वारी केली, कल्याणवर आक्रमण केलं. कल्याणच्या सुभेदाराकडे असलेला खजिना लुटायचा होता आणि तो स्वराज्यात मिसळायचा होता, स्वराज्याला आणून द्यायचा होता. पण खजिना लुटला, सोनं लुटलं, चांदी लुटली, पैसा अडका सगळं लुटून घेतलं. त्या सोनूजी नावाच्या सरदाराला चलता चलता नजर त्याची घरात, आतल्या घरात गेली आणि त्या सुभेदाराच्या घरातली ती लावण्यखनी, अगदी देखणी रंभा उर्वशी सारखी त्या सुभेदाराची सून ज्या घरात होती तिथं नजर गेली आणि गेल्याबरोबर तो एकटक पाहत राहिला. माझ्या राजाला जर एवढी सुंदरी मी जर भेट म्हणून दिली, मी जर नजराना म्हणून राजाला दिली, माझा राजा केवढा मोठा, माझा राजा किती आदर्श आणि त्यालाही किती शोभून दिसेल. हो, रंभा, उर्वशी, मेनका यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर तिचं ते रूप न्याहाळलं आणि सैनिक 4 घेतले, आतल्या घरात जाऊन तिचे हात बांधले आणि तिला घोड्यावर बसून घेऊन आला. राजांचा दरबार भरलेला आणि राजाच्या दरबारामध्ये घेऊन आल्याबरोबर राजानं विचारलं, हे काय? त्या सोनोजीनं सांगितलं, त्या सरदारानं सांगितलं, महाराज, तुमच्यासाठी मी नजराना घेऊन आलोय. लक्ष द्या मायबापू, याचा स्वीकार करावा. काय आणलायस नजराना? फार सुंदर वस्तू आणलेली आहे, तुम्ही याचा स्वीकार करावा माझ्या नजराण्याचा. राजे म्हणाले, हजर करा. काय नजराना आणलाय तो हजर करा. विठाला 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 नजराना हजर करावा. आणि पलीकडे ठेवलेल्या त्या सुभेदाराच्या सुनेला धरला हाताला आणि राजाच्या समोर आणलं. आणल्याबरोबर राजा
हो, छत्रपती शिवराय म्हणाले, माझ्यासाठी ही भेट आणलीस का? माझ्या बहिणीनं लक्ष द्या, एका गोष्टीनं आयुष्य घडून जाईल. एकाच, कसं वागायचं राजाकडून एकाच गोष्टीतून शिका, बाकीच्या हजारो गोष्टी आहेत. दादा समोर आणलं, ते समोर आणल्यानंतर महाराज सिंहासनावरून खाली आले. नकशिकांत पाहिलं तिच्याकडं आणि कटाक्ष टाकला एकदा आपल्या सरदारांकडं, सगळ्या सैनिकाकडं, आणि तिचा चेहरा न्याहाळला. विष्णुपंतजी चेहरा न्याहाळल्याबरोबर राजानं सांगितलं, वा याला म्हणावं नजराना. तिच्या जवळ गेले, तिच्या कानाच्या जवळ गेले आणि सांगितलं, बाई रंभा, उर्वशी, मेनका यांचं सौंदर्य आटावं आणि ते आटून झऱ्याच्या रूपानं तुझ्यात यावं. इतकी कशी सुंदर आहेस, काय लावण्यखणी आहेस, काय तुझं सौंदर्य आहे, काय देवानं तुला निर्माण केलंय, वा. पण माझ्या बापाचं, माझ्या वडिलांचं लग्न होण्याच्या अगोदर, जर जिजाऊ मासाहेबांच्या अगोदर तू माझ्या वडिलांना मिळाली असती शहाजी राजाला, आणि तुझ्या पोटातून माझा जन्म झाला असता, तर हा शिवाजी अजून किती चांगला जन्मला असता. सगळ्या सरदारांनी मानाखाली घातल्या, मानाखाली घातल्या. राजाने जे सुचवायचे ते सुचवलं. सांगितलं, सोनोजी आत्ताच्या आत्ता जा आणि सगळ्यात भारीची पैठणी घेऊन या, सजवा हिला. सोनोजी तरी म्हणाला, राजाला आवडलेलीच दिसते. राजे म्हणले, सजवून आणा, ब्युटी पार्लरमध्ये नेऊन आणा. ब्युटी पार्लर करून आणलं आणि ते पैठणी घातली, महागडी पैठणी तिच्या अंगावर घातली. काय रूप दिसत होतं त्या माऊलीचं. आणि राजे म्हणाले की बाई ही तुझ्या भावाकडून तुझी बोलवण आहे, ही बोलवण आहे तुझ्या भावाकडून. आज हा शिवाजी, हो, या महाराष्ट्राच्या स्वराज्याचा मालक, आज या सुंदर अशा माझं नशीब आहे, भाग्यवान आहे मी. आणि तिची बोलवण करून तिला सुरक्षित घरी पोहोचविलं. गेल्याबरोबर तिचा पती, गेल्याबरोबर तिचा सासरा डोळ्यामध्ये अश्रू आणून थरथर थरथर कापत, काय घडलं तुझ्यासोबत, एवढी सजून कशी आलीस, का त्या राजाची झालीस? असं बोलल्याबरोबर, नाही हो, तुला त्रास दिला का या लोकांनी, तिथं गेल्यानंतर काय झालं तुझ्यासोबत? हो, तिने एकच सांगितलं, काही नाही, काही झालं नाही, मी माझ्या माहेरला गेले होते. माझ्या माहेरात मला जगातला एक सगळ्यात श्रेष्ठ भाऊ भेटला, सगळ्यात आदर्श भाऊ भेटला. त्याचं नाव आहे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची, सर्व कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले त्या तोरणा गडाला. हो बाप वाघ शिवबा जन्मला, हो बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला, हो
बापाचा बाप, सगळ्यांचा बाप ठरला. दादा त्याची शिकवण आहे आणि तुला ती शिकवण पाळायची आहे. 1992 साली हे की नाही, तुम्ही ऐकलंय की 1992-93 ला मुंबईमध्ये फार त्या दाऊदनं सगळी मुंबई हादरवून सोडली. मुंबई हादरवून सोडली होती. बॉम्बस्फोटाची मालिका. हिंदूंच्या अनेक मुलीवर अत्याचार झाले, बलात्कार झाले आणि मग हिंदूंचे जरा उशिरा जागे झाले. काय आहे, हिंदूंचे एकदा उठले की लय लागत नाहीत. कणभर मावळ्यांनी मनभर मुघल असे सैरावैरा पळवून लावले महाराज. कणभर मावळे होते. 500 मावळे जायचे आणि 5000 फौजेला पळवून लावायचं. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. सावकार भाऊ ऐका. आणि मग हिंदूंच्या संघटनांनी उठाव केला. घराघरात विचार सुरू झाले. घराघरातून शस्त्र उपसले. बदले को बदला, टिट फॉर टॅट. आता नाही सोडायचं. ऐका बरं, आता नाही सोडायचं. आपल्या मुलींवर अत्याचार झालेत, आपल्या बहिणींवर बलात्कार झालेत, आपणही करायची. अरे बापरे, ही संस्कृती नाही. पण त्या पोरांनी ठरवलं. दूरची गोष्ट नाही. आणि मग एके दिवशी मुस्लिम समाजाची एक भगिनी कॉलेज येऊन येता येता ह्या 4-5 तरुण तिच्या मागे लागली. हिंदूंची तलवारी आहेत जवळ आणि धावतायत तिच्या मागे. आता सोडायचं नाही. ती तरुणी पुढे पळते. पळता पळता एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत, दुसऱ्यातून तिसऱ्यात, बचाव बचाव. तरुणी दरवाजावर थाप मारते. मला वाचवा, दरवाजा उघडा. महाराज कुठून कुठं आली तिला कळलं नाही. हिंदूंच्या गल्लीत आली जिथं तयारी चालली होती आणि ही आयतीच आली. दरवाजे वाजवते. दंगे झालेले, पेटलेले दंगे. कोणी दरवाजा काढीत नाही. एक दरवाजा तिला दिसला की जिथं खिडकी उघडी आहे, दरवाजा आडवा केलेला आहे. खिडकीजवळ गेली. गजाला धरलं. खिडकीच्या आत पाहिलं. पाहिल्याबरोबर दरवाजाला धडक मारली. मला वाचवा. दरवाजाला धडक मारल्याबरोबर दरवाजा मोकळाच होता. धाडकन दरवाजा निघाला. मध्ये 5-6 हिंदूचे तरुण होते. लिबाज मध्ये असणारी ती मुस्लिम भगिनी आत गेल्याबरोबर ते 5-6 तरुण उठले. वा, आम्ही तुझ्याच शोधात होतो. आम्ही बदल्याच्या भावनेनं पेटलेलो आहोत आणि तू आयतीच आलीस. शिकार आयतीच घरामध्ये सापडली. दरवाजा एकाने मधून बंद करून घेतला आणि दुसऱ्यानं, एक थोडा जरा विचारी होता, त्यानं विचारलं, मुस्लिम आहेस? ती म्हणली हो. वर घरावर झेंडा आहे, भगवा दिसला नाही तुला? या घरात कशी शिरलीस? ती म्हणली काय माहीत नाही मला. हो, तिला काही सुचत नव्हतं साहेब. हो, खिडकी रिकामी दिसली म्हणून दरवाजावर थाप मारली. ती म्हणत होती, भैया मला काय माहीत आहे कुणाचं घर आहे, माझ्या मागे 4-5 लोक. हो, माझ्या इज्जतीचा सवाल आहे. मला वाटलं लाज रक्षण करण्यासाठी कुठंतरी यावं. अगं पण हिंदूचं घर आहे, दिसलं कसं नाही तुला? तिने एकच गोष्ट सांगितली फार महत्वाची. म्हणली मी सुद्धा तुमच्याच गल्लीतल्या शाळेत शिकले दादा. 4थीला छत्रपती शिवरायांचा इतिहास होता, त्याच्यात 2रा धडा संतांची कामगिरी होता. दादा छत्रपती शिवरायांचा इतिहास मला पाठ आहे. आणि तुझ्या खिडकीला आले ना दादा, या घराच्या खिडकीला येऊन फक्त मध्ये डोकावून बघितलं तेव्हा तुझ्या ह्या समोरच्या भिंतीवर मला छत्रपती शिवरायांचा मोठा फोटो दिसला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फोटो दिसला. मला माहित आहे मी 4थी मध्ये शिकले. शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर सैन्याने शाहिस्तेखानाची मुलगी उचलून नेली होती.
रात्रीच्या वेळेला बेगम झोपत नव्हती. उचललेली मुलगी बेगम झोपली नाही. रात्री 2 वाजता शाहिस्ते खान पुन्हा पळून गेलेला परत आला. बेगम रडत होती. का रडतेस विचारलं. तिनं सांगितलं आपली जानजमान तरुण असलेली एकुलती एक मुलगी शिवा के मावले उशे उठा केले गए. शिवाजीच्या माणसाने तिला उचलून नेलंय. तेव्हा शाहिस्ते खान म्हणाला होता, दादा मला माहित आहे, शाहिस्ते खान म्हणाला होता बेगम चिंता की बात नहीं, आराम से सो जा. अहो माझी तरुण मुलगी उचलून नेली रात्रीच्या वेळेला आणि मला झोपा म्हणताय तुम्ही, काही वाटतं का? आणि आपल्या दुश्मनानं उचलून नेली आहे. काय म्हणावं त्यानं. बेगम एक गोदडं नाही 2 गोदडं अंगावर घेऊन झोप. तो शिवबा जरी माझा दुश्मन असला तरी मला माहित आहे, मला स्वतःवर विश्वास नाही, मला माझ्या सैनिकावर विश्वास नाही, पण मला त्या शिवबावर एवढा विश्वास आहे. दुश्मनाची जरी आई बहीण असली तर स्वतःच्या आई बहिणी इतकी पवित्र मानून आपल्या घरी आपली मुलगी आणून सोडतील, हा विश्वास मला छत्रपती शिवाजी आणि त्याच्या सैनिकावर आहे. लोकांच्या दुश्मनाच्या आया बहिणीला सुद्धा स्वतःच्या आया बहिणी मानून त्यांची बोळवण करणारे हे मराठी आहेत, हे महाराष्ट्रातले लोक आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांची शिकवण आहे त्यांना. काळजी करू नकोस. ती मुलगी म्हणाली साहेब मला काही माहित नाही दादा, पण फक्त मी छत्रपती शिवरायांच्या फोटोवर विश्वास ठेवून आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या फोटोवर विश्वास ठेवून त्याच्या बाजूला श्रीरामचंद्रांचा फोटो दिसला आणि दादा मला वाटलं की इथं छत्रपती शिवरायांची माणसं राहतात, संत तुकारामांची माणसं राहतात. एवढा विचार डोक्यात आला. इथं परक्या स्त्रीची दुश्मनाच्या लेकीबाळीची सुद्धा आबरू लुटली जाऊ शकत नाही, हा विश्वास होता म्हणून मी आले. पुढचा प्रश्न तुमचा आहे. बहीण मानायचे हो का माझ्या आबरूचे लक्तर तोडायचे, हा प्रश्न तुमचा आहे. ही आपली संस्कृती आहे, ती आपण जपली पाहिजे दादा. विशेषतः मागं बसलेल्या तरुणांना माझी विनंती आहे. ते मागं सगळे बसलेत 5-25 तरुण, त्यांना मी हात जोडून विनंती करतो. फार भयानक वातावरण झालं आहे. हां, आणि बहिणीला जाता जाता एक सांगून जातो, माझ्या बहिणींनो, माझ्या लेकींनो, छोट्या छोट्या, या गरिबाची एक गोष्ट ऐकून जा. तुमच्यामुळे तुमच्या कुळाला आणि तुमच्या मायबापाला खाली मान घालावी लागू नये, कधी कलंक लागू नये, असा विचार करून शिका. अरे जमीन विका पण शिक्षण शिका. पोरींना भरपूर शिकवा, पण पोरींना सांगायलो एक गोष्ट मी आणि पोरांनाही सांगणार आहे. तुमच्या मायबापाची मान खाली होईल. तुम्हाला कसला नवरा पाहिजे? बाबा मला 10 नवरे दाखवा, मला 10 दाखवा, त्याच्यापैकी मी एक निवडील, त्याच्यासोबत मी बोलेन, त्याच्यासोबत चर्चा करीन, माझ्या लायकीचा दिसला तरच मी त्याच्यासोबत लग्न करील. तुम्ही मला 20 नवरे दाखवा, 20 पोरं दाखवा आणि त्याच्यासोबत मला 5 मिनिट बोलू द्या आणि त्यानंतर मी माझा पती निवडेल. मनानं काही करू नका. लय प्रमाण वाढलंय. काय आयुष्यभर मायबाप काय रुपये जमवून काय कष्ट करालेत रे तुमच्यासाठी, लेकीसाठी, पोरासाठी, आणि तेवढं कष्ट केलेलं एकाच दिवसात तुम्ही पाण्यात घालवला. तर त्या बापाला तिथं पोलीस स्टेशनमध्ये तिथं जाऊन उभारण्याची वेळ यायली आहे. आणि तिथं ह्या पोरी म्हणाल्या त्या नकट्या, त्या बरं का, त्या ह्या इकडल्या नाही, हां, त्या पळून जाणाऱ्या त्या नकट्या, हां, तिथं जाऊन नाक नाही तिला, तिथं जाऊन म्हणाली, ते म्हणालेत हे तुझे आईवडील आहेत पोरी. ते PSI म्हणते विचार कर पोरी, हे आईवडील आहेत तुझे, ह्यांचं ऐकायचे तुला का त्या परक्या पुरुषाबरोबर मुलाबरोबर जायचे? ती म्हणाले मी ह्यांना ओळखीत नाही. अगं तुझं नाक कापलं जन्म देऊन. ते मला वाटतंय ते म्हणलेलं खरंच आहे का नाही? हो व्हायलंय हो, लय वाढलंय प्रमाण दादा. मी उगाच बोल नाही आणि रक्षाबंधन आहे म्हणून बोलायलो. हो, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिलय र. जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिलय र, साहिलय र. लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलंय र. होय हो, अवघड वाटायलंय हो ह्या पोरांना.
भगवान से भी बढ़कर है माँ बाप। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है, दिखता नहीं फिर कहाँ है, अपने अपने घर में है। किस रूप में है? माँ और बाप के रूप में है। बस माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थास। आणि ह्या काशी करालाय शेंबड्या पोरीच्या नादात पडून काशी करीतो। ए तरुण हो, माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या मायबापाची मान। आणि इकडे बघा की कुणाच्या पोरीला फसून त्या मोबाईलवर चॅटिंग आणि टॅपिंग करून आणि कुणाला लालूच लावून एखाद्या वेड्या पोरीला फसून त्यांच्या मायबापाचं दुःख किती मोठं आहे, त्याचं पाप तुम्ही घेऊ नका पोर हो। हा, शिका, मोठे व्हा आणि लायकीची बायको करा, आपल्या लायकीची। एवढं कायम लक्षात ठेवा, तर तुम्ही माझ्या छत्रपती शिवरायांचे खरे वारसदार आहात, खरे मावळे आहात। हा, लक्षात ठेवा। विठाला विठाला इसे समझो ना, इसे समझो ना रेशम की डोर भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया। इसे समझो ना, इसे समझो ना रेशम की डोर भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, राखी का मतलब है प्यार भैया। फक्त प्रेमाचा हा धागा आहे। बहीण भावानं एकमेकाला कधी विसरू नका। आठवड्यातून एकदा तरी बहिणीचा फोन आला पाहिजे, आणि भावानं नुसतं भावानंच केला पाहिजे असं नाही, बहिणीनंही केला पाहिजे। बहीण फार महत्वाची आहे दादा हो। सांगत मी माझा वेळ कमी आहे, पण खरंच एकदा त्या बहिणीच्या प्रेमामध्ये गेलो मायमाऊलीच्या, मला हे आवर बसत नाही हो। ते श्रीनाथ महाराज होते बघा आमचे, हे यूट्यूब चॅनलवाले, नाशिकच्या कीर्तनाला, आणि म्हणलं चला सप्तशृंगी जवळच आहे, 17 किलोमीटर जाऊ। आम्ही सप्तशृंगीला गेलो। ही एवढी लेख होती, एवढी मुलगी होती की 4थीला आहेस का माय? हां, 3रीला, 4थीची होती हो। आणि ती मुलगी, तिचा भाऊ होता, तशीच वाळकुंजरी होती अशी, आणि तिचा भाऊ होता होतं 4 वर्षाचं 5 वर्षाचं, पण 20 किलोचं। आणि तिनं ते पाठीवर घेतलंय, आणि पाठीवर घेऊन त्या सप्तशृंगी गडाच्या पायऱ्या चढाल्या, चढत आल्या 100-150 पायऱ्या, आणि पुन्हा हात टिकून, आणि ते सगळा फ्रॉक ओला झालाय घामानं, चिंब ओली होऊन गेली। मी म्हणलं दमी मरशील की? श्रीनाथ महाराजाला म्हणलं वागा, माझ्या वागा, तू पहिलवान आहेस म्हणलं, त्या लेकराला घेर, ते लेकरू मरल र, ती पोरगी मरल र, ती कुणाचं लेकरू आहे की घेऊन पाठीवर चढायलीवर। त्या पोरीला म्हणलं ए लेकरू इकडं आणते, ए ते पोरग इकडं आण। ती पोरगी ती वाळकुंजरी मला म्हणाली हे महाराज दिसायला। मी म्हणलं हो, मग काय पोतराज आहे का? महाराजच आहे की। आणि मग काय कळतंय का तुम्हाला? ती हो। मी म्हणलं काय झालं, मला काय कळत नाही। अगं लेकरू दे ग मायन, पुन्हा बोल ग, आधी दे त्या श्रीनाथ बाबाजवळ। ती म्हणली हात असे धरले त्या लेकराची नाही, आणि पुन्हा महाराज तुम्हाला कळत कसं नाही? मी म्हणलं अगं किती ओझं झालंय हो, जीभ कोरडी पडली तुझी, नरडं कोरडं पडलंय तुझं, माय चक्कर येऊन पडशील की। केवढं मोठं ओझं घेऊन चालायलीस, किती मोठं ओझं झालंय बाई तुला। ती म्हणली भावाचं कुठं ओझं होत असतंय का महाराज? भावाचं कधी ओझं होतंय बहिणीला? नाही, कधीच नाही, कधीच नाही हो। पण ह्या यायल्यात की चाड बुटल्या मध्ये, ते लगन, भावाचं लगन लागलं की सुरूच झालं। लोकाच्या बहीण भावाला तोडताव, लोकाचे मायबाप तोडताव, कसं बरं होईल? तुम्हाला बी मायबाप आहेत, तुम्हाला बी भाऊ आहे की। अरे लोकाचं जोडा म्हणजे तुमच्या भावाचं मायबापाचं जोडून राहील, आणि तुमच्या भाऊजाईचं लक्षात ठेवा जरा। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 100% व्याजासहित परत मिळतंय. कसं करायचंय? मोठ्या बहिणीला विचारतो. व्याजासहित परत मिळणार हे शब्द आहेत. हे भगवान बाबांच्या गादीवर उभारून सांगायलो. परत मिळणार म्हणजे मिळणार. तुमची परतफेड याच जन्मात होणार, पुढच्या नाही, इथंच होणार. पुढचं काय सांगून बसलायत? आणि ही शिकवण आहे कुणाची? बाबा भाऊंची. ही शिकवण आहे जगद्गुरु तुकोबारायांची, माझ्या ज्ञानोबारायांची. का एवढं तळतळून का बोललो? मी नाही बोललो, ते त्यांनी सांगितलंय म्हणून बोललो. हो, गरज आहे या गोष्टीची मायबापो. जीवनामध्ये 2 गोष्टी कधी विसरू नका आणि 2 गोष्टी कधी लक्षात ठेवू नका. लवकर लवकर ऐका. ज्या ईश्वरानं मायबापा करवी हा नरदेह दिला इतका सुंदर, त्या ईश्वराचं नाम चिंतन कधीच विसरू नका. काहीही झालं तरी देवाचं नाव घ्यायला विसरू नका रोज. आणि ज्यानं ज्यानं आपल्यावर उपकार केलेत, निवडणुकीत एका मताला 10-10 हजार दिलेत, त्याला कधी विसरू नका. माय उद्या निवडणूक, आज 8 वाजता एकाची घेतात, रात्री 12ला दुसऱ्याची घेतात, पहाटे 3ला तिसऱ्याची घेतात, आणि सकाळ उठून 4थ्याला मतदान करून निघून. काय लाजा रे लाजा. एकतर घेऊच नाही, ते दान आहे. दानाचंही घ्यावं का? मला ते नाही सांगायचं. ज्याचे ज्याचे आपल्यावर उपकार आहेत, आणि सगळ्यात मोठे उपकार आहेत संतांचे. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. आता येतो अभंगाकडं. झालं रक्षाबंधन, अभंगाकडे येतो. ते ह्या मलाच राख्या बांधत्याला मी टाक 100-100 म्हणते. काय सांगावं माझ्या बहिणी. हो, 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत आणि 2 गोष्टी कधीच ध्यानात ठेवायच्या नाहीत, लक्षात ठेवाय. विसरून जायच्या ताबडतोब. कोणत्या कोणत्या? आपण लोकावर केलेला उपकार लगेच पुसून टाकायचा, विसरून जायचा. कधीच पुन्हा तोंडानं बोलायचं नाही. आपण ज्याच्यावर 10 रुपयाचा 5 रुपयाचा पाण्याच्या घोटाचाही उपकार केला, विसरून जायचा. आणि ज्यानं आपल्यावर अपकार केलाय त्याचा अपकार तिथल्या तिथं विसरून जायचा. मग बघा तुमचं जीवन. आणि हा उपकार करण्यासाठीच या जगतामध्ये संत महात्मे आले की नाही. हाच उपकार केला त्यांनी. कोणता उपकारासाठी आले घर जावई कोणती, आले घर जावई कोणती, आले घर जावई यासाठी सांगू एक गोष्ट.
श्री संत वामन भाऊ सारख्याने शिव्या देवा, शिव्या दिलेल्या सुद्धा, त्या शिव्यानं सुद्धा लोकांचं कल्याण केलेले किती उदाहरणं सांगू. शिव्या शिव्या संतांनी मारावं, मार दिला तरी सुद्धा आपलं कल्याण आहे. तोंडातून शिव्या दिल्या तरी सुद्धा कल्याण आहे. बोलू, घाव बसावा. कुऱ्हाडीचे ठोके खावेत, आपले तुकडे व्हावेत. आपल्यासारख्या मातोड्याचे, आपल्यासारख्या दगडाचे, आपल्यासारख्या लोखंडाचे तुकडे व्हावेत, हरकत नाही. हो, पण कुऱ्हाड मात्र परिसाची असावी. कुऱ्हाड परिसाची असावी. परिसाची तयार केलेली कुऱ्हाड आपल्यासारख्या लोखंडावर पडावी, आपले तुकडे तुकडे व्हावेत. पण कुऱ्हाडीचा प्रत्येक घाव आपल्यासारख्या लोखंडाचं सोनच करील की हो. तसं वामन भाऊंसारखे संत शिव्या देऊ द्या तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान होय ते. अरे सच्चिदानंद बनवणारे शब्द आहेत त्यांची. त्यांनी दिलेल्या शिव्या सुद्धा आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. हो, माहीत असेल तुम्हाला, इथं तुमच्या जवळ एक खिळद नावाचं गाव आहे. इकडं मी जरा तुमच्या गावात आलो की दिशा चुकलोय. माझी दशा व्हायली आहे त्या दिशेनं. मी मगवा म्हणालो की पूर्व इकडं आहे. हे म्हणले महाराज काय सर्कल लाव का काय. सरपंच म्हणले पूर्व इकडं आहे, तुम्ही इकडं कशी म्हणाला उलटी. मला काही कळालंच नाही. त्या तुमच्या घाटातून चढलो, आसन 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 फिरवूनच टाकलं डोकं. हो, खिळदला कीर्तनाला येतो मी दरवर्षी. त्या माता माऊल्यांनो, त्या खिळदमध्ये माझे वामन भाऊ महाराज भिक्षाटनासाठी यायचे, इकडे यायचे परिसरामध्ये. त्या खिळदला आले, पण योगायोगानं तो दिवस होता जरा शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी. रंगपंचमी असते का तुमच्याकडे? रंग उडवायची, एकमेकाच्या अंगावर रंग लावायची है ना, रंगपंचमी. तिला काय म्हणते दा महाराज? दुर्वड. दुर्वड हे कसं पटकन आलं? त्याच्यापेक्षा एक आमच्याकडे शब्द आहे कर. कर काही लोक म्हणतात कर आहे र कर. लक्ष द्या. भाऊ आले, गावात प्रवेश झाला भाऊंचा. अर्ध्याच्या वर लोक असे झुंगत होते रस्त्यानं. लोक म्हणले यार भाऊ आले, भाऊ आले. कोण भाऊ? आता हो, ते नाही का ते आमचे गुरुजी सांगायचे, गुरुजी म्हणायचे हो, राजा अंबारीवर बसून चाललाय, मोठा राजा. आणि तिकडून एक आलं पावशेरी पिऊन 90 मारून. त्याला म्हणाले राजा उतर उतर. हो, राजा म्हणला अरे बस रे उग बस की जाय रे उग दीड दमडीची पिऊन नकोर माझ्या नादी लागू. ते म्हणाले तुला विकत घेईन. राजा म्हणला मी अंबारीवर, तुझ्या अंबारी सहित विकत घेईन. बोल काय किंमत आहे? राजा म्हणला उचला रे, फेका तिकडे नेऊन मध्ये त्या जेलमध्ये टाका रे. म्हणले मध्ये बंदिवासात टाकलं. सकाळी राजा आला, ते असं गजाला धरून उभारलं होतं जेलमध्ये. त्याला राजा म्हणला हां आता बोल बरं, मी किंमत सांगाय आलोय म्हणला तुला, माझ्या अंबारीची, माझ्या राज्याची, मी सगळी तुला विकत द्यायला आलोय म्हणला. बोल बरं किती पैसा आहे तुझ्याजवळ, केवढ्याला घेणार आहेस? ते म्हणाले राजा रात्री मी बोलत नव्हतो, ती बोलत होती. ती नव्हतो. आमच्याकडे एक ते दोघं असं महादेवाच्या मंदिरात आपलं भम भम बोले कैलास की राजा चिलिंबर आहे ताजा ताजा दम. कोण म्हणलंय की कुठल्या ग्रंथात आहे की मला अजून दिसलं नाही. आणि ते म्हणते काळे कुळकुळीत करून सोडले महादेवाचे मंदिर ह्या. हो महाराज, ते दोघं चाललेत. असे पौर्णिमेची रात्र आहे आजच्यासारखी, सुंदर चंद्र निघालाय. आणि तिथं तहान लागली म्हणून विहीर कुठं आहे शोधायलेत. विहिरीत पाणी आहे का? एक जण म्हणलं अरे चंद्र हिरीत पडलाय. ते दुसरं म्हणलं दाखव.
त्यानं बघितलं, अरे चंद्र विहिरीत पडलाय, पवरा घे. मध्ये सोडला पवरा, एका झटक्यात बाहेर काढू. पवरामध्ये टाकला आणि त्या चाकावरून असं त्या रहाटावरून ते ओढायलेत, दोघं ओढायलेत. ते येऊन पोहरावर अडकलाय चाकाजवळ. त्याला घ्यावं का नाही? चंद्र लय जड आहे म्हणायचे. वड जोर लगा के हाय, दम लगा के हाय. 1 2 3 झटका दिला. पोहरा असा नाही पालता झाला, वरून आला आणि त्याच्या कपाळात बसला. ठॉ कणकण पडला. असं पडलं आणि 5 मिनिटाला उठले. त्याला म्हणाले, रे राम्या बघ चंद्र कसा वरी आला. भाऊ म्हणले, लय रंगू नको, लय रंगलायच. बाजूलाच होईना ते. त्याचं नाव होतं भिवा गर्जी. इथला नाही रे, इथला नाही. तुम्ही जाऊन या खेळतला. ए बाबा मला जाऊ द्या रे. तुम्ही ही सत्य कथा ऐका. त्याच्या चुलत भावाने मला सांगितली. त्यांच्याकडेच माझी व्यवस्था होती भोजनाची. ए बाबा, कीर्तनातल्या भोजनाची व्यवस्था होती. आता कीर्तन झालंय मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. मी मुंबईचं कीर्तन करून तिथंच आलो होतो. नाही भिवा गरजे. ए बाबा, ए गपाय बाबा. नाही, हे बघा, मी चरित्र सुद्धा लिहितोय भाऊंचं. त्याच्यात सुद्धा मी लिहिले खिळद. खिळद तुमच्या गावचं तिथं सांगाल मग. सगळे माझी माणसं आहेत. चला चला, सत्य घडलेली कथा आहे, सत्य घडलेली घटना आहे. मला अभंगात प्रवेश करायचा आहे. लक्ष द्या बाबा. ते रंग होते, त्यानं रंग कालवलेला होता. डबड्यात घेऊन रंग लोकांच्या अंगावर टाकाले. चलता येईना नीट. भाऊ आले, पांढरे शुभ्र कपडे दिसले महाराज लोकांचे. पांढरे शुभ्र कपडे दिसले. भाऊच्या पाठीमागून जाऊन त्यानं ती पिचकारी मारली. भाऊ म्हणजे असं जळजळीत वैराग्य होतं महाराज. तोंडातून शब्द. भाऊला लोक भीत होते. असे 50 फुटावरूनच लोक असे करायचे. ह्या माता मावल्या तर 100 फुटावरून दंडवत घालायचे. आणि तिकडंच पुढं नगर रे, आग्नीचं घर होतं ते. टाकलेला शब्द वायात जात नव्हता. अरे बापरे. आणि ते म्हणले, अरे भाऊ म्हणले, बसर महाराज बिराज काही वारकरी कळतंय का नाही तुला? कर असली म्हणजे काय, तुला माणसं कळत नाहीत का? ते बाकीचे लोक तुमच्यासारखी माणसं घाबरली की आता काय भाऊ तोंडातून काढतात की. असे 4-5 लोक होते. ते म्हणले, भाऊ जरा त्यानं लावली आहे, माल लावलाय, जरा जरा धुरजड झालंय, जाऊ द्या जाऊ द्या, चला चला. भाऊ म्हणले, कळत नाही का त्याला? बरं कळत नाही का? शिळीच्या लेंड्या आणा म्हणले एवढ्या. त्याला म्हणावं नुकती आहे खाय. त्यानं जर खाल्ल्या तर मग त्याला काही कळत नाही. टाकू दे रंग. सरकून लोक सटकले बाजूला. ते पुन्हा आलं की आता काय बाबा ती होती मध्ये. ते पुन्हा आलं की त्यानं पुन्हा रंग टाकला. बस रे, 2दा झालंय. गप्प बस, मला भिक्षाटन करू दे बस. ते 3दाही पुढं आला. असं करूनच आलं. आलं की भाऊच्या तोंडातून शब्द निघाला, पुढची धुरवड तुझ्या नशिबात नाही, निघ. तिथून पुढं फक्त 6 महिने वाचलं. आणि 7व्या महिन्यात राम नाम सत्य है. लय रंगलास का? तू वाचून उपयोग नाही तुझा. तुझा जगून. जर दारू पिण्यातच जिंदगी घालायची असेल तर त्यानं आताच मरावं. ज्याला भजन करायचं नाही, ज्याला माळ घालायची नाही, ज्याला सप्ताह करायचा नाही, ज्याला अन्नदान करायचं नाही, माझे गुरुवरे म्हणायचे, त्यानं लवकर मरावं. पुढचे पाप वाढायचे बंद होतात. पुढचे तरी पाप वाढणार नाहीत. नाहीतर असाच पाप करीत जाशील, पापाच्या राशीच्या राशी होऊन जातील. त्याच्यापेक्षा पाप करण्यापेक्षा आताच मर, पुढचे पाप तरी वाचतील. रंगलेल्या रंगायचंच असल तुला तर बाबा, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे चुनरिया.
ओ श्याम पिया मुरी रंग दे चुनरिया, ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया। ओ श्याम पिया मुरी रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया हो, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया। ए श्याम पिया मोरी रंग दे। अरे रंगायचा असेल तर त्या परमात्म्याच्या नामात रंग, त्याच्यात काय रंगतोयस? रंगी रंगे रे श्री रंगे, काय फुलराजी पतंगे, काय फुलराजी पतंगे, हो रंगी रंगे रे श्री रंगे, काय बज गए। 2 मिनिटं घेतो की, टाइम कीर्तनाचा संपला। हां, किती गोड माणसं आहेत तुम्ही। चांगल्याच्या संगतीत टाइम गेलेला कळत नाही, तोच चांगला। वारीमध्ये टाइम गेलेला कळत नाही, वार सुद्धा लक्षात राहत नाही, म्हणून जगात भारी पंढरीची वारी। ज्यांची जयंती करताना माणसाचं देहभान हरवतं, 19 फेब्रुवारी जगात भारी। हा, आपण ह्याच्यावरून ओळखून घ्यायचं की कुणाच्या मी ओळखलं बाबा, किती छान माणसं आहेत, किती सुंदर सात्विक माणसं आहेत, ज्यांच्या संगतीत आलो कधी माझे 2 तास निघून गेले। अजून एवढं बी जिरलं नाही साहेब, ए कॉन्ट्रॅक्टर साहेब, विष्णुपंत, खरंच जिरलं नाही एवढं बी, मला जिरवावं वाटत होतं। छान, चांगली माणसं आहेत, चांगली भूमी आहे बाबा, जपा।